उन्हाळा जेव्हा येतो तर तेव्हा ओव्हरऑलच ना आपल्याला आपल्या शरीरात काही काही बदल व्हायला लागतात आणि त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला त्रास होतात. ते अंड ॲज काही करत नसतं, पण कसं होतं की उन्हाळा आल्यासाठी जसं आपण पाण्याचं इंटेक वाढवलं पाहिजे तसं जर करत नसतो किंवा आपलं ओव्हरऑल फायबर इंटेक कमी असेल किंवा काहींना ना सरळ सेन्सिटिव्हिटी असल्यासारखं असतं की मी अंड खाल्लं की मला कॉन्स्टिपेशन होतं किंवा मला ओव्हरऑलच भाज्या कमी जर तुम्ही खात असाल तरी पण तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. तर मुळात बद्धकोष्ठ जर तुम्हाला असेल आणि त्याच्यात मग तुम्ही अंड खाल्लं आणि मग मला पुरळ उठलं असं जर म्हणत असाल तर तो अंड्याचा दोष नसतो. तर तुम्ही तुमचं डाएटच बरोबर नाही. जो आहार आहे त्याच्यात फायबर खूप कमी आहे, त्याच्यात पॉसिबली पाणी पण खूप कमी आहे, म्हणून तुम्हाला असं हे येतं. डायट्री कोलेस्ट्रॉल खाऊन आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं हे मिथ आहे. हे अगदी वेल एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता बराच रिसर्च आपल्याला दाखवतं की इट्स नॉट अबाउट किती तुम्ही कोलेस्ट्रॉल खाताय, पण तुमचा टोटल फॅट इंटेक, टोटल कॅलरी इंटेक काय आहे त्यावर तुमचं शरीर कोलेस्ट्रॉल बनवत असतं. म्हणजे मी कोलेस्ट्रॉल खाल्लं म्हणजे मग ते सरळ जाऊन माझ्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल झालं असं काही होत नसतं. त्यामुळे तुम्ही होल एग खायला घाबरायची काही गरज नाही आहे सच. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल, तुम्हाला जर डायबिटीज असेल किंवा तुम्हाला काही वेगळे दुसरे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत म्हणजे हार्ट डिझीज जाऊन गेलेला आहे तर तुम्हाला योक म्हणजे अंड्याचं बलक अवॉइड करायची गरज आहे का? अजिबात नाही. जसं मी सांगितलं तसं 2 अंड्यांपर्यंत तुम्ही खाऊ शकताय, पण त्या अंड्यातला बलक तुम्ही खाताय का नाही त्याहून जास्त महत्वाचं काय आहे की तुम्ही दिवसभरात किती तेल तूप खाताय. टोटल फॅट बघा तुमचं जे आहे ते, आणि मग म्हणजे अंड्याला उगीच बदनाम करू नका. ते तुम्हाला प्रोटीन चांगलं देत असतं, त्यामुळे तुम्ही यू डोंट नीड टू बी स्केअर्ड ऑफ इटिंग एग्स. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्ट मध्ये आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मी गौरी तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न अमिता मॅमला विचारणार आहे आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवावर. आपण लहानपणापासून ऐकत आलोय संडे होया मंडे रोज खाव अंडे. खरंय का? कितपत खरंय? अच्छा बरं, आता आज आपण अंड्यांबद्दल बोलतोय का? म्हणजे बरं ठीक आहे. संडे होया मंडे रोज खाव अंडे हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे ऍक्च्युली किंवा उत्तर आहे. कारण तुम्हाला रोज अंड खायचंय की नाही, तुम्हाला ते अंड्यातनं जे प्रोटीन मिळतंय ते खरंच हवंय की नाही, किंवा तुमचे न्यूट्रिशनल गोल्स काय आहेत या सगळ्यावर हे ठरतं. हल्ली बरेच कन्सर्न्स पण आहेत अंड्या वगैरे बद्दल, त्याच्यावर आपण बोलूया. पण जर मी ते जे ॲनिमल क्रुएल्टीचे कन्सर्न्स वगैरे आत्ताच बोलते थोडे जर मी बाजूला ठेवले, इफ यू लुक ॲट एग ॲज जस्ट अ फूड प्रोडक्ट, कारण असं पाहायला गेलं तर मनुष्याने आज आपण इतकी सगळीकडे म्हणजे वाट लावली आहे ना पूर्ण, की जे फार्मिंग असो की बाकी हे ॲनिमल प्रोडक्ट्स असो सगळीकडे खूपच वाईट प्रकार चालू आहे. पण जर आपण अंड्यांच्या बाबतीत जर विचार केला ॲज अ प्रोडक्ट, ॲज अ न्यूट्रिएंट प्रोडक्ट किंवा ॲज अ फूड प्रोडक्ट, तर अंड्यातनं आपल्याला प्रोटीन मिळतं, चांगल्यापैकी प्रोटीन मिळतं. आता चांगल्यापैकी म्हणजे का बरं? कारण जर आपण बाकी सगळे आयटम म्हणजे फूड आयटम जर बघितले तर जसं डाळीतनं पण आपल्याला प्रोटीन मिळत असतं, पण डाळीत तुम्हाला त्या प्रोटीन बरोबर अजून कार्ब्स वगैरे पण मिळतात. तसं अंड्यातनं होत नाही. अंड्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळतं आणि फॅट मिळते, 2 प्रकार. त्याच्यातून तुम्हाला बाकी म्हणजे B12 सारखे पण किंवा थोडं व्हिटॅमिन D3 असं पण मिळत असतं. पण प्रायमॅरिली अंडी का खातात? ते प्रोटीनसाठी म्हणून खातात. आता रोज अंड खायचं का तुम्ही? हे जसं तुमच्या न्यूट्रिशनल गोलवर किंवा तुम्हाला प्रोटीनची तेवढी गरज आहे की नाही, किंवा तुम्ही दुसऱ्या काही पद्धतीनं प्रोटीन खाताय का असं, तर त्याच्यावर ठरतं. साधारणपणे म्हणजे जसं आता मी रोज अंड खाते कारण मला ते सोपं पडतं माझे प्रोटीन इंटेक मीट करायला, किंवा मला प्रोटीनची गरज आहे तर तेवढं प्रोटीन जर मी असे डाळीच्या पिठानं किंवा काही डाळीच्या पिठाचे चिला किंवा गिरडं वगैरे असं करून जर खात बसले तर मला ते खूप जास्त खायला लागेल आणि ते मला पचत नाही. अंड ऑन द अदर हँड मला पचतं, इट्स कन्व्हिनियंट, इझी टू मेक, पटकन होतं, म्हणून मग अंड खाते.
तसं जर तुमचं असेल आणि तुम्हाला इफ इट मीट्स से युअर प्रोटीन रिक्वायरमेंट तर तुम्ही खायला हरकत नाही अंड. बरीच लोक एकदम पण त्याआधी सांगू इच्छिते की अंड्यातनं आपल्याला किती प्रोटीन मिळत आहे. तर आपल्याला 6 ग्रॅम प्रोटीन मिळत असते एका अंड्यातनं. आणि जर तुम्ही एग व्हाईट्स नुसते खात असाल तर तुम्हाला त्याच्यातनं 3 ग्रॅम प्रोटीन मिळतं. अंड्यातनं तुम्हाला 4 ग्रॅम फॅट सुद्धा मिळत असतं फ्रॉम 1 एग. अंड्यामध्ये योक आणि व्हाईट हे 2 प्रकार असतात, म्हणजे त्याचा पिवळा बलक आणि अंड्यातलं जे पांढरा भाग आहे तो. त्या योकमध्ये फॅट असतं, योकमध्ये थोडं कोलेस्ट्रॉल पण असतं. बरीच लोक पूर्ण अंड म्हणजे तुम्ही होल एग जे आहे किंवा त्याचा अंड्याचा बलक जो आहे तो खायला घाबरतात किंवा म्हणतात आम्ही ते खात नाही कारण तो कोलेस्ट्रॉल वाढतं. ही खूप मोठा मिथ आहे की तुम्ही डायटरी कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्ही डिरेक्टली जे कोलेस्ट्रॉलचे पदार्थ आहेत, कोलेस्ट्रॉल आपल्याला ॲनिमल बेस्ड प्रोडक्ट्स मधूनच मिळतं, प्लांट बेस्ड प्रोडक्ट्स मधून नाही मिळत. तर डायटरी कोलेस्ट्रॉल खाऊन आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं हे मिथ आहे. हे अगदी वेल एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता बराच रिसर्च आपल्याला दाखवतो की इट्स नॉट अबाउट किती तुम्ही कोलेस्ट्रॉल खाताय, पण तुमचा टोटल फॅट इंटेक, टोटल कॅलरी इंटेक काय आहे त्यावर तुमचं शरीर कोलेस्ट्रॉल बनवत असतं. म्हणजे मी कोलेस्ट्रॉल खाल्लं म्हणजे मग ते सरळ जाऊन माझ्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल झाला असं काही होत नसतं. त्यामुळे तुम्ही होल एग खायला घाबरायची काही गरज नाही आहे सच. तुम्ही जर आणि कारण कसं आहे, जर मी होल एग नाही खाल्लं तर मला त्याच्यातलं जे B12 आहे किंवा जे त्याच्यातनं D3 मिळतंय किंवा दुसरं जे हेल्दी फॅट मिळतंय ते मिळत नाही मग. सो दॅट्स अ न्यूट्रिशनल ऑपॉर्च्युनिटी लॉस्ट फॉर मी. तर त्यामुळे होल एग खायला अजिबात म्हणजे काही हरकत नाहीये. आणि तुम्ही सर्वसाधारणपणे दिवसाची 2 पूर्ण होल अंडी खाऊ शकता. म्हणजे दॅट इज नॉट गोइंग टू हार्म यू इन एनी वे, इवन लुकिंग ॲट द टोटल फॅट म्हणजे जे खाताय ते. अंड खाताना तुम्ही जर सकाळी किंवा केव्हा पण म्हणजे दिवसांना खाताय तर असं काही नाहीये की म्हणजे तुम्ही ते बॉइल्ड एगच खाल्लं पाहिजे. पण बरेच लोक ऑमलेट वगैरे करताना खूप तेल तूप घालतात, तर तसं करू नका. यूज ॲज लिटल ऑइल, म्हणजे 1 टीस्पूनच्या वर तुम्ही जायची गरजच नसते. तुम्ही अगदी 3 अंड्यांचं ऑमलेट करत असते तरी. अंड्याचं बलक काढून किंवा एग व्हाईट केव्हा खातात की जेव्हा जसं आता जर माझं माय रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन इज सच किंवा माझे जे फॅट आहे ते मला 2 अंडीच मला खाता येणार आहेत टू बी ऑन द सेफ साईड. म्हणजे मला माझं फॅट इंटेक वाढवायचं नाहीये म्हणून मी जर 2 अंडीच म्हणजे इज द लिमिट, तर मग बाकीचं प्रोटीन जर मला मिळत नसेल तर तेव्हा मी एग व्हाईट खाऊ शकते की म्हणजे माझं फॅट वाढणार नाही आणि यू कॅन देन बी गेटिंग द प्रोटीन फ्रॉम द एग व्हाईट. एग व्हाईटमध्ये फॅट नसतं काही, म्हणून सगळे जे बॉडी बिल्डर्स वगैरे असतात ते सगळे नुसते एग व्हाईट खातात. एग व्हाईटची पावडर वगैरे पण मिळते. सो दॅट इज द थिंग विथ एग योक आणि एग व्हाईट. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल, तुम्हाला जर डायबिटीज असेल किंवा तुम्हाला काही वेगळे दुसरे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत म्हणजे हार्ट डिझीज जाऊन गेलेला आहे, तर तुम्हाला योक म्हणजे अंड्याचं बलक अवॉइड करायची गरज आहे का? अजिबात नाही. जसं मी सांगितलं तसं 2 अंड्यांपर्यंत तुम्ही खाऊ शकताय. पण त्या अंड्यातला बलक तुम्ही खाताय का नाही त्याहून जास्त महत्वाचं काय आहे की तुम्ही दिवसभरात किती तेल तूप खाताय. टोटल फॅट बघा तुमचं जे आहे ते, आणि मग म्हणजे अंड्याला उगीच बदनाम करू नका. ते तुम्हाला प्रोटीन चांगलं देत असतं. त्यामुळे तुम्ही यू डोंट नीड टू बी स्केअर्ड ऑफ इटिंग एग्स. कारण अंडी हा एक इझी ब्लॅकचे सोल्युशन आहे. मला जराच प्रोटीन इंटेक माझी मॅच करायची तर, आणि त्यामुळे त्याला घाबरायची गरज नाही. यू कॅन इट होल एग्स आणि यू कॅन ऑल्सो अजून ॲडिशनल प्रोटीन हवे तर मी एग व्हाईट खाऊ शकते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. असं पण मी ऐकलंय की जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा एग व्हाईटच खायचं किंवा मग योकनी वजन वाढतं किंवा पूर्ण अंड खाल्लं तर शरीरातली हीट वाढते असंही मी ऐकलंय. तर नक्की काय आहे? बरं, मल्टिपल खूप लेअर्ड प्रश्न विचारले तू आता. बरं, आता अंड खाऊन वजन वाढतं का किंवा होल एग खाऊन वजन वाढतं का, अंड्याचा बलक जो आहे तो खाऊन वाढतं का? तर असं काही नाही की तुमचं त्याच्याने वजन वाढतंय. वजन तुमचं कशाने वाढतंय की तुम्हाला जेवढे कॅलरीची गरज आहे त्याच्याहून जर टोटल दिवसभरात किंवा पूर्ण आठवड्याभरात तुम्हाला जेवढी गरज होती, सपोज मला 1800 कॅलरीज एवढीच माझी ऍक्टिव्हिटी आहे
मी दिवसभर नुसती अशी बसूनच काम करत असते, काही दुसरा व्यायाम वगैरे करत नाहीये, तर माझे एनर्जी रिक्वायरमेंट ही माझी कमी असेल टोटल कॅलरीजची. तर त्यामुळे जर तसं असेल आणि तुम्ही त्याच्यात ओव्हरऑल तेल तूप पण जास्त खात असाल, सो एक्सेसिव्ह कॅलरीजमुळे तुमचं वजन वाढतं. अंडं खाल्लं म्हणजे माझं 1 किलो वजन वाढणार असं अजिबात होत नाही. इनफॅक्ट जर तुम्ही प्रोटीन इनफ खाल्लं नाहीत, म्हणजे जर आपलं जसं मी अजून एका एपिसोडमध्ये पण हे समजवलं होतं, मला आता आठवत नाही कुठला एपिसोड, पण जर आपण जेवढं प्रोटीन रिक्वायरमेंट आपली असते तेवढं जर आपण नीट खाल्लं नाही तर आपलं शरीर काय सांगत राहतं, आपल्याला अजून खाण्याकडे नेत राहतं. कारण आपल्या शरीरात असं प्रोग्रामिंग आहे की ज्याने आपले जेवढं दिवसभरात प्रोटीन गेलं पाहिजे, साधारणपणे 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट असं म्हणतात, तर तेवढं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपलं शरीर आपल्याला अजून खा असं सांगत राहतं. तर तुम्ही होल एग जर खाल्लं तर तुम्हाला, म्हणजे जर मी अंड्याच्या वलक जो आहे त्याच्यात पण 3 ग्रॅम प्रोटीन आहे, तर मी नुसतंच व्हाईट खाल्लं तर मग ते मला मिळणार नाही आणि दॅट मच प्रोटीन आय एम इटिंग लेस. प्लस त्याच्यात जे फॅट पण असतं, सो प्रोटीन आणि फॅट दोन्ही जर असं आपण पाहायला गेलं तर त्याच्याने आपलं जी सटायटी असते की म्हणजे पोट भरण्याची जी फिलिंग आहे की हे खाऊ ना, मला पोट भरल्यासारखं वाटतं, मला भूक नाही अजून, हे प्रमोट करतं. तर त्यामुळे तुम्ही जर होल एग खाल्लं तर तुम्हाला जास्त म्हणजे तुमचं पोट भरलेलं राहील आणि उलट तुम्ही तुमचं वजन वाढायच्या ऐवजी, माझं जर पोट भरलेलं आहे असं मला वाटतंय तर मग मी जाऊन अजून खाण्याची शक्यता कमी आहे ना, सो टोटल कॅलरी इंटेक तुमचा ड्रॉप होणार जर तुम्ही खा करत नसता. त्यामुळे म्हणून आम्ही सांगतो की ते खा व्यवस्थित आणि होल एग खा, सो इट्स गोइंग टू हेल्प यू टू कीप फुल फॉर लॉंगर, जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं असं, आणि वजन वगैरे असं काही वाढत नाही. हीटचं जे तू म्हणालीस की बरेच लोकांना म्हणजे असं अंड खाल्लं की मला ऍक्ने येतं, मला पुरळ येतं असं म्हणतात की नाही, तर तो उष्णतेचाच प्रकार, किंवा उष्ण असतं, उन्हाळ्यात अंडी खात नाहीत, आता भाव पडतील, आता एप्रिल पासून अंड्याचा रेट कमी होईल कारण लोक अंडी खात नाहीत तेवढी. तर तसं असतं का बघ, उन्हाळा जेव्हा येतो तर तेव्हा ओव्हरऑलच ना आपल्याला आपल्या शरीरात काही बदल व्हायला लागतात आणि त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला त्रास होतात. ते अंड ॲज काही करत नसतं, पण कसं होतं की उन्हाळा आल्यासारखी जसं आपण पाण्याचं इंटेक वाढवलं पाहिजे तसं जर करत नसतो किंवा आपलं ओव्हरऑल फायबर इंटेक कमी असेल, किंवा काहींना ना सरळ सेन्सिटिव्हिटी असल्यासारखं असतं की मी अंड खाल्लं की मला कॉन्स्टिपेशन होतं किंवा मला ओव्हरऑलच भाज्या कमी जर तुम्ही खात असाल तरी पण तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. तर मुळात बद्धकोष्ठ जर तुम्हाला असेल आणि त्याच्यात मग तुम्ही अंड खाल्लं आणि मग मला पुरळ उठलं असं जर म्हणत असाल तर तो अंड्याचा दोष नसतो, तर तुम्ही तुमचं डाएटच बरोबर नाही. जो आहार आहे त्याच्यात फायबर खूप कमी आहे, त्याच्यात पॉसिबली पाणी पण खूप कमी आहे, म्हणून तुम्हाला असं हे येतं. चेहऱ्यावर पुरळ येणं मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे ऑफकोर्स डर्मॅटॉलॉजिस्ट जे असतात ते बेटर सांगू शकतील हे, पण जेव्हा आपल्याला चेहऱ्यावर पुरळ येतं तेव्हा खूप वेळा असं असतं की तुमचं पोट साफ नसलं की तुम्हाला पिंपल जाते असेल, तर हॉर्मोनल पण असतं, कारण तुम्ही त्याच्यात जर तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतील किंवा मुलींमध्ये जसं पिरियड जवळ येतो तसं एक पिंपल वगैरे असं येतो, तर दॅट इज ऑल्सो द रिझन. मग तेव्हा तुम्ही काही म्हणजे अंड खाल्लं म्हणून असं होतं अशातला नसतो भाग. तुमच्या डाएटमध्ये काहीतरी इनकन्सिस्टन्सीज असतील, काहीतरी त्याच्यात गॅप्स असतील, त्यामुळे तुम्हाला स्किनवर जे आहे त्याचा इम्पॅक्ट असा दिसतो असं असतं. मग दिवसभरात अंड्याचं प्रमाण किती, म्हणजे जसं तुम्ही म्हणालाय होल एग, एग व्हाईट, तर दोन्ही मिळून तुम्ही दिवसभरात किती खाऊ शकतो की ज्याने की मग कॉन्स्टिपेशन पण जास्त होणार नाही, प्रोटीन इंटेक पण कम्प्लीट होईल, सो किती खाऊ शकतो? जर तू कुठल्याही न्यूट्रिशनिस्टना विचारलं किंवा आय एम होपिंग ते सगळे असं सांगत असतील, ॲटलिस्ट मी तरी नेहमी हे म्हणते की तुम्ही कुठलंही न्यूट्रिएंट जेव्हा घेताय की म्हणजे तुम्ही प्रोटीन बघा, कार्ब्स बघा, फॅट बघा किंवा आयर्न वगैरे जरी बघितलं तर त्याचे मल्टिपल सोर्सेस ठेवणं इज ऑलवेज रेकमेंडेड. की म्हणजे तुम्ही एकच म्हणजे मी सगळं माझं प्रोटीन अंड्यातनंच मला मिळणार असं करू नका, कारण जेव्हा तुम्ही वेगवेगळे पदार्थ खाता तेव्हा त्या प्रोटीन बरोबर तुम्हाला दुसरे पण काही न्यूट्रिएंट्स जे असतात ते मिळत असतात, तर त्यामुळे व्हरायटी ठेवणं गरजेचं असतं. वेन इट कम्स टू एग्स, तुम्ही जसं मी म्हटलं 2 होल एग्स तुम्ही खाऊ शकताय आणि त्यानंतर तुम्ही अजून सप्लिमेंटल एग व्हाईट जर तुम्हाला खायचंय तर ते किती खाणार हे तुमच्या प्रोटीन रिक्वायरमेंटवर ठरतं.
एखादा सपोज जर कोणी जिममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंग करतंय किंवा जर ते त्यांना मसल गेन करायचं तर त्यांची प्रोटीन रिक्वायरमेंट बरीच जास्त असते आपल्यापेक्षा, किंवा सेडेंटरी जे असतात किंवा मॉडरेट एक्सरसाइज आहे त्यांच्यापेक्षा. मग अशा वेळेला ते 6 ते 10 वगैरे एग व्हाईट सुद्धा दिवसाला ऍडिशनली खातात आणि खाऊ शकतात. काही त्याच्यात म्हणजे असं प्रॉब्लेम नाहीये तुम्ही तेवढं खाल्लं तर. पण इम्पॉर्टंट फॅक्टर हे आहे की त्याच्याबरोबर तुम्ही जे म्हणजे 2 अंडी खाल्लीत आणि मग बाकीचे सगळे एग व्हाईट खातात, त्याच्यावर अजून भाजी फायबर पण जे आहे ते खाल्लं पाहिजे. नाहीतर तुम्हाला म्हणजे नुसतीच अंडी वगैरे खात बसलात तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. कारण मुळात कॉन्स्टिपेशन तुमचं फायबर इनटेक आणि वॉटर इनटेक कमी असल्यामुळे होतं तुम्हाला. ते असं उष्णता किंवा विशिष्ट एक पदार्थ खाल्ला आणि मला लगेच कॉन्स्टिपेशन झालं असं नाही. बरेच लोकांना फिस्टुला किंवा पाईल्स, फिशर्स असे पण त्रास असतात. मग ते पण सगळे नको अंड नाही खात नाही तर आम्हाला त्रास होईल असं करतात. तर तसं पण काही करायची गरज नसते. जर तुम्ही त्याच्याबरोबर जी भाजी खाताय किंवा जे त्याच्याबरोबर जे तुमचं ओव्हरऑल होल ग्रेन्स जे आहेत म्हणजे आपण गहू किंवा ज्वारी, बाजरी असे ते होल ग्रेन्स किंवा कडधान्य वगैरे ते पण व्हरायटीज असं मी म्हणते तसं सगळं जर भाज्या वगैरे सगळं नीट खात असाल तर तुम्हाला काही ते अवॉइड करायची गरज नाहीये. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही प्रोटीन इनटेक कमी करता तर तेव्हा ऑलरेडी तुम्हाला त्रास होतोय, कॉन्स्टिपेशन होतोय वगैरे, आणि त्याच्यात तुम्ही प्रोटीन इनटेक पण जर कमी करून टाकली तर तुम्हाला अजून एनर्जी लेवल्स पण मग पुरत नाहीत. असं दॅट इज व्हॉट हॅपन्स. मी असं बरेच जणांकडनं ऐकलंय ज्यांना वजन वाढवायचं असतं ते कच्चं अंड दुधात मिक्स करून ते पितात. त्यांनी शरीरावर काय परिणाम होतो, म्हणजे खरंच वजन वाढतं का की अजून दुसरंच काहीतरी होतं? मास गेनर्स जिम मध्ये वगैरे बरेचदा असं बघतो आपण की कच्ची अंड्याचं असं ब्लेंड वगैरे करून खात आहेत. तर बघ, अंड मुळात जेव्हा तुम्हाला वजन वाढवायचं असतं तर असं जेव्हा जे मास गेनर सारखं म्हणजे तुम्हाला वजन जेव्हा वाढवायचं आहे तर तेव्हा तुम्ही प्रोटीन जर खाल्लं तर तुमचा मसल वाढणार आहे की नाही. तुम्ही जर नुसते टोटल कॅलरीजच म्हणजे जे ते काही पण खा आणि वजन वाढवा हा एम नसतो त्यांचा. वेन दे आर ट्राईंग टू गेन वेट तर तेव्हा त्यांना मसल मास वाढवायचं असतं. त्यांना असं पोट मोठं करून असं नसतं करायचं. सो जेव्हा ते वर्कआउट तसे करत असतात तर तेव्हा त्यांना तेवढे मसल बिल्ड करायला म्हणून प्रोटीन ते खात असतात. ते अंड जे आहे ते कच्चं खाल्ल्याने काही जास्त प्रोटीन म्हणजे मसल वाढणारे वगैरे अशातला काही भाग नसतो. कच्च्या अंड्या खाण्याच्या याच्यात जरा इनफॅक्ट एक वर्ड ऑफ कॉशन म्हणजे की तुम्हाला जर त्याच्यात काही साल्मोनेला सारखं जर असेल म्हणजे मायक्रोब जर असतील त्याच्यात, तुम्ही ते कच्चं खाल्ल्यामुळे तुम्हाला साल्मोनेलाचं फूड पॉयझनिंग पण होऊ शकतं. तर त्यामुळे आय वुडंट रेकमेंड एनीवन इटिंग रॉ एग्स ॲट ऑल. आणि म्हणूनच मी स्वतः सुद्धा कधी ते असं बलक ते सनी साईड अप खातात बघ, हाफ फ्राय ज्याला म्हणतात, मी तसं कधी खात नाही कारण मला तर आधीचे साल्मोनेला इन्फेक्शनच दिसतं. त्यामुळे जर मी अंड खाते तर मी ते वेल कुक्डच खाते. म्हणजे तुम्ही त्याला पूर्ण फ्राय केलेलं किंवा बॉइल्ड असं शिजलेलं पूर्णपणे असंच खाते. त्याच्यातनं उजिंग योक वगैरे असं मी खात नाही. याचा अर्थ हा नाही की सगळ्यांनी तसं बंद केलं पाहिजे किंवा असं, पण एक त्याचा चान्स असतो. सो कच्चं अंड दुधात घालून तुमची इम्युनिटी वाढतीये किंवा तुम्ही तुमचे मसल जास्त वाढतात ते कच्चं खाल्ल्यामुळे असं इट्स अ मिथ, असं काही भाग नाहीये. पण तुम्हाला त्याच्याने पोट बिघडण्याचं पण होऊ शकतं आणि इट वुड बी बिकॉज ऑफ साल्मोनेला. आणि मग लोक नाव ठेवतील अंड खाल्लं की आपलं पोट बिघडलं असं. बरोबर. आणि खूप मुली पण केसांना अंड लावतात म्हणजे केस वाढण्यासाठी किंवा स्ट्रॉंग होण्यासाठी. त्यांनी खरंच होतात का केस स्ट्रॉंग? बघ आता आपले केस जे आहेत ना ते मुळात केरेटिन नावाच्या प्रोटीनचे बनलेले. सो एव्हरी हेअर इज अ प्रोटीन. तर आता आयडियली दे शुड बी इटिंग दोज एग्स. म्हणजे तुम्ही जर आतनं तुमच्या डाएटमध्ये जर प्रोटीन खाल्लं नाही तर मग त्याचे ते केस बनणार कसे? अल्दो अंड ऍज अ कंडिशनर पण लावतात आणि मग केस सॉफ्ट वगैरे करायला असं, पण तुम्हाला जर खरंच ते हेल्दी आणि म्हणजे असे छान दाट केस किंवा स्ट्रॉंग केस हवेत तर तुम्ही तुमचं डेली प्रोटीन इंटेक काय आहे ते बघा. जर तुम्ही व्यवस्थित खात असाल तर त्याच्याने तुमचे केसांची वाढ व्हायला मदत होणार आहे. नुसतं खाण्याचं नुसतं म्हणजे पोळी भाजी किंवा नुसतंच आपलं कुरमुरे आणि खाकरी खायचे आणि मग वरून नुसतं
तुम्ही अंड लावत बसायचं तर त्याने काही तुमची केसांची वाढ वगैरे काही होणार नाही. कारण अनफॉर्च्युनेटली म्हणजे जसं आपली आपण एमोलिड मध्ये क्रीम्स लावतो की नाही तेलावाले मॉइश्चरायझर, तर ते कसं आहे त्याचं डर्मल अब्झॉर्प्शन होतं, म्हणजे तुम्ही स्किन मधनं ते अब्झॉर्ब होतं. अंड्याचा बलक जो आहे तो काय असा केसात अब्झॉर्ब असा होत नाही. तर त्यामुळे तुम्ही वरून लावलं तरी ते नुसतं थोडं कंडिशनिंग इफेक्ट येतो, सॉफ्टनिंग सारखा इफेक्ट येतो, पण त्याने तुमचे केस दाट होतात वगैरे असं काही होत नाही. आणि बाजारातही 2 प्रकारचे अंडे बघायला मिळतात, ब्राउनिश आणि व्हाईट एग. मग दोन्ही पैकी जसं आपण एका ब्रेड चाट पण टॉपिक मध्ये म्हणलं होतं की ब्राऊन म्हणजे हेल्दी, तसं अंड्यांच्या बाबतीत पण आहे का की ब्राऊन एग म्हणजे तो हेल्दी आहे जास्त? बघ, अंड्याचा ब्राऊन रंग म्हणजे हा एक खूप गैरसमज आहे. इनफॅक्ट मलाही खूप वर्ष असं वाटायचं बिफोर आय स्टडीड इट की ब्राऊन म्हणजे ते देशी असतं अंड आणि किंवा गावरान आपण ज्याला म्हणतो, आणि पांढरे म्हणजे ते लाईक तुम्ही ते पोल्ट्री फार्म जर बनवतात तसं असतं, असं नाहीये. तर अंड्याचा रंग हा त्या कोंबडीच्या ब्रीडवर ठरतो, तर त्यामुळे इट्स अ डिफरंट ब्रीड विच गिव्स ब्राऊन एग्स असं. तर त्यामुळे ते ब्राऊन एग्स जे आहेत ते जास्त चांगले आहेत वगैरे अशातला भाग नाही. पण हल्ली आपल्याला थँकफुली आता जास्त अवेअरनेस वाढल्यामुळे आपल्याला फ्री रेंज एग्स पण मिळतात, की म्हणजे ज्या कोंबड्या ज्या आहेत ते त्या पिंजऱ्यातच बंद नाही आहेत आणि म्हणजे ते लाईक लेफ्ट टू लाईक रोम ओपन असं इकडे तिकडे त्या फिरू शकतायत, जे काही खातायत ते किडे वगैरे पण खाऊ शकतायत, नुसतंच फीड नाही. तर तशा ज्या कोंबड्या असतात त्यांचं ते फ्री रेंज एग्स म्हणतात किंवा कंट्री एग्स म्हणून म्हणतात. आता बघून घ्या जरा, जर तुम्ही येता तर जस्ट बिकॉज समवन इज सेइंग हे फ्री रेंज आहे किंवा कंट्री एग्स आहे असं लेबल आहे म्हणून तसंच असेल, किंवा ते ब्राऊन आहे म्हणजे फ्री रेंज होत नाही. मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे पिंजऱ्यातली कोंबडी पण ब्राऊन एग देऊ शकते एसेन्शियली, कारण ती त्या प्रकारची कोंबडी आहे, ते ब्रीड इज डिफरंट. आणि मग ते फ्री रेंज असेल तर मग ते चेक करून घ्या, म्हणजे की ते खरंच त्या फिरत्या कोंबड्या त्यांच्यातनंच तुम्हाला मिळते. बिकॉज इट्स बीन शोन की त्याच्यात थोडंसं प्रोटीन कॉन्टेंट जास्त असतं, आणि प्लस प्रोटीन कॉन्टेंटपेक्षा म्हणजे आय वुड से की होपफुली जरा थोडं क्रुएल्टी फ्री असतं. कारण आज आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं पोल्ट्री फार्म्स मध्ये अंडी सगळी वाढवली जातात किंवा त्यांना लिटरली त्यांचं ते सुपर ओव्युलेशन केल्याचं करतात, की जे सपोज वर्षभरातनं ते 15-20 अंडी जर देणार असतील तर त्या आता अचानक एक कोंबडी तुम्हाला 150-200 अंडी देते, असं इज वॉट आय हॅव लाईक यू नो रेड. आता ऍक्च्युअली जाऊन मी नाही बघितलंय किंवा एका कोंबडीची पूर्ण सायकल, त्यामुळे मे बी आपल्याला कमेंट्समध्ये कोणी सांगू शकतील की कसं इफ समवन इज फ्रॉम अ पोल्ट्री फार्म. पण एक हे म्हणजे इफ यू आर लाईक अवेअर ऑफ दॅट तर मग तुम्ही ते जे फ्री रेंज आहेत त्या हे घेऊ शकता. त्याच्यातनं एक कन्सर्न अजून असतो की त्याच्यातनं हॉर्मोन अँटीबायोटिक्स वगैरे पण काय, कारण हल्ली बरेच ब्रँड्स पण असे हे करतात ना, तर ते म्हणजे द अँटीबायोटिक्स दॅट आर गिव्हन टू द चिकन जे त्यांना देतात अँटीबायोटिक्स, ते त्यांना आजार नाही हो म्हणून देतात, असं इज वॉट माय अंडरस्टँडिंग इज. आता ऑफकोर्स त्याच्यात म्हणजे मॅल प्रॅक्टिसेस किंवा त्याच्यावर रेग्युलेशन तेवढं आहे नाहीये, ग्राउंड रियालिटी हे सगळे वेगळे भाग झाले. मग ते तुम्ही आयदर तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता किंवा देन यू कॅन डिसाईड फॉर युअर सेल्फ. पण त्यांना ते अँटीबायोटिक्स जे देतात ते त्यांना आजारी पडू नये म्हणून. कारण साधी गोष्ट आहे, जर आपण आजारी पडलो किंवा जसं ती कोंबडी जर आजारी असेल तर तिचं प्रोडक्ट आपण जे खातोय तर मग ते पण त्याच्याने आपल्याला आजार होऊ शकतात. किंवा इफ यू आर इटिंग इव्हन चिकनच्या बाबतीत पण असंच असतं, तर तसं होऊ नाही म्हणून त्यांना अँटीबायोटिक्स दिलेले असतात ओरिजिनली. दॅट इज हाऊ इट बिगॅन. ऑफकोर्स आपण आता इंडस्ट्री वाईड खूप त्याचा अँटीबायोटिक अब्यूज, हॉर्मोन अब्यूज पण बघतो. सो इट्स अगेन लाईक अ व्हेरी पर्सनल थिंग की तुम्हाला काय करायचंय आणि काय म्हणजे व्हॉट विच वे यू वॉन्ट टू गो इन दिस. मला विचारशील तर मी त्यातल्या त्यात म्हणजे लोकली जे सोर्स मला करता येतात अंडी तर तशी मी सोर्स करते. आणि दॅट इज वाय ऑल्सो लाईक यू नो लाईक आय ऑलवेज से की तुम्ही प्रोटीन जे आहे त्याच्यानं वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्ही घेत राहा. प्रोटीन म्हणजे मग एक जरा बॅलन्स राहतो, तुम्हाला एक व्हरायटी पण मिळत राहते.
आता आपण सगळ्यात लास्ट आणि महत्वाच्या आणि ह्या विषयावर खूप कॉन्ट्रोवर्सीज आहे असा प्रश्न म्हणजे अंड हे व्हेज आहे की नॉनव्हेज? अंड व्हेज आहे की नॉनव्हेज पेक्षा म्हणजे हे व्हेज नॉनव्हेज मध्ये ज्याच्यात मी जात नाही. का जात नाही? कारण आपल्याकडे ना म्हणजे भारतात एस्पेशली आपण गाईच्या दुधाला किंवा म्हशीच्या दुधाला पण आपण व्हेज कन्सिडर करतो. ते सरळ सरळ आपल्याला ॲनिमल कडनं मिळते ना, एका प्राण्याचा प्रोडक्ट आहे ते, पण त्याला पण आपण व्हेजिटेरियन समजतो. आणि ते अशा प्राण्याचं प्रोडक्ट आहे की ज्यांनी एका वासाला जन्म दिलाय, राईट? तर ते दूध आपण पितो त्याला आपण व्हेजिटेरियन समजतो. तर त्यामुळे आणि तसं पितात सगळीकडे म्हणजे वापरलं जातं. सो मी हे व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे याच्यात नाही जाणार. पण आपण जेव्हा अंड खातोय, जे काही आपल्याला अंडी मिळतात, खूप लोकांना असं वाटतं की आपल्याला जी बाजारात अंडी मिळतात ती आपण घरी जर आणली आणि त्यांना उबवलं तर त्याच्यातनं पिल्लं निघतील बाहेर असं. तर तसं होत नाही, कारण ती अंडी जी देतात ती फर्टिलाइज नसतात. म्हणजे तो कोंबडा जो आहे तो त्याच्या तिथे कुठे जवळपास पण फिरकलेला नसतो त्या अंड्याच्या, त्यामुळे ते फर्टिलाइज नसतात, त्यामुळे त्याच्यातनं पिल्लू नाही निघू शकत. हे जस्ट नॉर्मल जे ओव्ह्युलेशन होतं कोंबडीचं, तर त्याच्यात इट्स अ नॉर्मल पार्ट ऑफ द वे दॅट ॲनिमल इज करते, अंडी रिलीज करतं आणि तसं ते त्यामध्ये स्टरलाइज असतं. म्हणजे त्याच्यात इट्स नॉट त्याच्यातनं तुम्हाला पिल्लं नाही निघणार आहेत काही असं. सो इफ दॅट इज द कन्सर्न की आपण हे अंड खाऊन अरे आपण एका पिल्लाला मारलं, तर नाही, ते त्याच्यात काही सुरुवात पण झालेली नव्हती त्या पिल्लांची असं. आणि जे स्पेसिफिकली फर्टिलाइज केलेले असतात तर ते वेळे नाही, ते तुम्हाला ते विकणार नाहीये ती म्हणजे ती अंडी, कारण त्यांना त्याच्यातनं अजून कोंबड्या हव्या आहेत ना. म्हणजे सो आता पोल्ट्री फार्म मधनं जी येतात ती अंडी ती सगळी स्टराईल एग्ज असतात. ते काही त्याच्यातनं तुम्हाला पिल्लं वगैरे असं काही नसतं. इट्स जस्ट प्रोटीन. सो ती अंडी स्टराईल असतात, त्यामुळे तुम्ही एका जीवाला मारताय किंवा असं जे व्हॅल्यू चे प्रश्न येतात किंवा क्रुएल्टी वगैरेचे, तर तसं नसतं. इज माय टू बेट. आता त्याच्यातनं तुम्हाला त्याला व्हेजिटेरियन कन्सिडर करायचंय, नॉनव्हेज कन्सिडर करायचंय, ते तुम्ही ठरवा. पण जर तुम्ही आय वुड ऑल्सो गो टू दी एक्सटेंट ऑफ सेइंग की जर तुम्ही अंड्याला नॉनव्हेज म्हणताय तर मग तुम्ही ॲनिमल बेस्ड जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते पण सगळे नॉन व्हेजिटेरियनच असतात. मग तर ते तरी मान्य करा. खूप खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी होणार आहे याच्यावरून मला माहिती आहे. सगळे कमेंट्स वगैरे असे धावून येणार आहेत, पण आय थिंक आय एम राईट इन माय लॉजिक. सो बॉटम लाईन हीच आहे की संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. बॉटम लाईन ही आहे, संडे हो या मंडे अपने मन से डिसाइड करो की तुम्हाला रोज अंडी खायची की नाही. पण प्रोटीनकडे लक्ष द्या. तुम्हाला प्रोटीन रिक्वायरमेंट तुमची मॅच करणं किंवा रोज प्रोटीन खाणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मग ते कुठल्याही फॉर्ममध्ये असो, अंड्याच्या फॉर्ममध्ये असो, अंडी खात असो का तुम्ही कडधान्यानं डाळीनं हे करत असाल, इट्स अप टू यू. इट्स कम्प्लिटली युअर कॉल अँड युअर डिसिजन. तुम्हाला कसं वाटते त्याच्यावर ठरवा. सो अंड्यांबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की विचारा, किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. आणि हो, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे बरं का. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि इथे एक नोटिफिकेशनचं पण आयकन आहे, तर ते पण, ते बेल आयकॉन जे आहे ते पण दाबा, म्हणजे नवीन जेव्हा व्हिडिओ रिलीज होतो तर तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. आणि मला तर खूप उत्सुकता आहे या व्हिडिओची कमेंट्स बघायची, त्यामुळे कमेंट्स पण आम्हाला जरूर सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसे आवडत आहेत आणि दुसरे काय टॉपिक्स, काय विषयांवर तुम्हाला हवेत व्हिडिओज, तेही आम्हाला सांगा. आम्ही जरूर ते व्हिडिओ घेऊ. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.